नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। मी आहे सचिन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपण जात आहोत आई एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी कार्ला या ठिकाणी। एकविरा आई महाराष्ट्रातील विशेषतः कोळी आणि आगरी समाजाची कुलदैवता आहे। लोणावळ्याजवळ कार्ला लेणीच्या पायथ्याला असणारे देवीचे भव्य मंदिर आहे। आज आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। कथेनुसार परशुरामाची आई रेणुका माता हिने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केला, त्यामुळे तिला एकविरा आई असे म्हटले जाते। तिला रेणुका, आदिशक्ती किंवा यमाई माता सुद्धा असे म्हणून ओळखले जाते। नवरात्रीमध्ये भक्तगण लाखोंच्या संख्येत तिथे जमा होतात आणि देवीची पालखी मोठ्या उत्साहात काढत असतात। त्याच बाजूला आपल्याला प्राचीन अशी बौद्ध लेणी सुद्धा बघायला मिळणार आहे। इसवी सन 2ऱ्या आणि 5व्या या दशकातील भारतातील सर्वात मोठ्या आणि भव्य चैत्यगृहांपैकी एक आहे। तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही बिलकुल पण स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराची संपूर्ण माहिती व आजूबाजूचा परिसर बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही बिलकुल पण स्किप करू नका। जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, पिंपरी चिंचवड पासून हे अंतर 45 किलोमीटर, तर पुण्यापासून हे अंतर जवळजवळ 60 किलोमीटर एवढे आहे। एकविरा आईला जाण्यासाठी आपल्याला जुन्या पुणे मुंबई मार्गावरून जावं लागतं। तसेच तिथे जाण्यासाठी आपण सर्व वाहनांचा वापर करू शकतात। जर रेल्वेने जायचं असेल तर पुण्यापासून मळवली स्टेशनला उतरावे लागते, तिथूनच रिक्षा किंवा इतर वाहनांनी जाऊ शकतो। मित्रांनो, उंच डोंगरावर घोराडेश्वर हे एक प्राचीन बौद्ध लेणी व शिव मंदिर असलेले जागृत देवस्थान आहे। डोंगरात कोरलेल्या लेण्या, निसर्ग सौंदर्य आणि ट्रेकिंगसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे। महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरली जाते। त्या बाजूलाच आपल्याला सोमवटणे येथील डोंगरावर हे बिर्ला गणपती मंदिर 72 फूट उंच आणि 1000 टन वजनाचे महाकाय मूर्ती असलेले एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे। हे मंदिर सिमेंट, लोखंड आणि तांब्यापासून बनवले असून या मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी 179 पायऱ्या चढाव्या लागतात। लवकरच आपण इथला व्हिडिओ काढणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्ला या ठिकाणी। ही आहे कमान, इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। इथूनच आईचे अंतर जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर एवढे राहते। इथूनच तुम्हाला रिक्षा किंवा इतर वाहन भेटून जातात, ते थेट एकविरा आई पायथ्यापर्यंत घेऊन जातात। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत एकविरा आईच्या डोंगर पायथ्याला। जर तुम्ही इथे एक दिवस राहणार असाल तर इथे राहण्याची आणि जेवणाची सुद्धा सोय आहे। इथे तुम्हाला रूम सहज मिळून जाते। स्टार्टिंग प्राइस 500 ते 1000 रुपयापर्यंत भेटून जाते आणि इथे भरपूर हॉटेल आहेत। इथे तुम्हाला जेवणाची सहज सोय होऊन जाते। मित्रांनो, तुम्ही समोरचा डोंगर बघत आहात, इथेच आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत एकविरा आई पायथा मंदिर या ठिकाणी। ज्यांना डोंगरावरती काही कारणामुळे जाता येत नाही ते या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात। इथे आपण सर्वप्रथम दर्शन घेऊया। इथले दर्शन घेऊन आता आपण पुढे जात आहोत। मित्रांनो, इथे तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकतात। मित्रांनो, तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर नक्की पावसाळ्यात भेट द्या, कारण इथला निसर्गरम्य परिसर कायम मनात ठेवून साठवण्यासारखा आहे। आता आपण येऊन पोहोचलो आहोत मंदिराच्या पायथ्याला। तुम्ही बघू शकता, मंदिर पायथ्यापर्यंत तुम्ही तुमची 4 व्हीलर आणि 2 व्हीलर घेऊन येऊ शकता। 2 व्हीलरला इथे पार्किंगसाठी कुठलाही शुल्क आकारला जात नाही, पण 4 व्हीलरला इथे 30 ते 40 रुपये शुल्क आकारला जातो। नमस्कार मित्रांनो, मी आता येऊन पोहोचलो आहे एकविरा आईच्या पायथ्याला। तुम्ही पाठीमागे बघू शकता। तर इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। चला तर मग तुम्हाला मी आतून संपूर्ण दर्शन आणि
आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आता आपण जाऊया. मध्ये मी एकटा नाहीये, तर माझ्या मित्रासोबत आलेलो आहे. हा आहे महेश. मित्रांनो, वरती जाताना आपल्याला उजव्या बाजूला श्री एकविरा आई 5 पायरी मंदिर लागले आहे. 5 पायरी मंदिर हे दर्शनासाठी अत्यंत पवित्र मानले जाते आणि भक्तांमध्ये एक जागृत स्थान म्हणून परिचित आहे. इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. मित्रांनो, वरती जात असताना आपल्याला दोन्ही बाजूला देवीसाठी लागणाऱ्या साड्या, ओटीचे सामान, पेड्यांचा प्रसाद, हार, फूल, लहान मुलांचे खेळणी सुद्धा सहज उपलब्ध होते. तसेच देवीचे फोटो आणि लहान मोठ्या मूर्त्या सुद्धा भेटून जातात. तुम्हाला इथे खरेदीसाठी बरंच काही मिळून जातं, तुम्ही बघू शकता. तर आता आपण येऊन पोचलो आहोत वरती आई एकविरा माऊलीच्या ठिकाणी. आज आपण कार्ला लेणी सुद्धा बघणार आहोत. तर इथे खिडकीमध्ये तिकीट मिळतं. भारतीय पर्यटकांसाठी प्रत्येक व्यक्तीला 25 रुपये, जर तुम्ही ऑनलाईन काढत असाल तर 20 रुपये आणि विदेशी नागरिक असाल तर 300 रुपये प्रत्येक व्यक्तीला तिकीट आहे. कार्ला लेणीची संपूर्ण माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. आता आपण आई एकविरा माऊलीच्या मंदिराच्या प्रांगणात आलो आहोत. मंदिर परिसरामध्ये भरपूर झाडे आहेत. खालून चालून आल्यावर काही वेळ इथे आराम करू शकतात. समोरच आपल्याला आई एकविरा माऊलीचे मंदिर आणि कार्ला बौद्ध लेणी दिसत आहे, तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम आपण एकविरा आईचे दर्शन घेऊया, त्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर बघूया. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. ही देवी पार्वती, यमाई आणि रेणुका देवीचे रूप मानले जाते. आई एकविरेचे स्थान या गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रकटलेली सिंदूर चर्चित आहे. आईचे नेत्र मिण्यापासून बनलेले आहे, तर आईचे रूप प्रसन्न वाटणारे आहे. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद जोगेश्वरी देवीची सिंदूर चर्चित मूर्ती आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सवाच्या यात्रा होतात, जिथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. प्रामुख्याने कोळी समाज आणि इतर अनेक समाज बांधवांची ही कुलदेवी आहे. पौराणिक कथेनुसार पांडवांनी एका रात्रीत या मंदिराची निर्मिती केली असल्याचे असे मानले जाते. एकविरा आईला नवसाला पावणारी माता म्हणून ओळखले जाते, जिच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. मित्रांनो, तुम्ही आता आई एकविरा माऊलीचे दर्शन घेऊ शकता. इथे दर्शन करून आपण पुढे जाऊया. हा आहे मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग, तुम्ही बघू शकता. तर आत्ता आपण बाहेर जात आहोत. तर मित्रांनो, आपल्या आतील संपूर्ण दर्शन झालेले आहे. तर चला तर मग आता तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवतो. एकविरा आईच्या बाजूला कार्ला लेणी आहे, तिथे आता आपण जाऊया. पाठीमागे काम चालू असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही. आई एकविरा माऊलीच्या डोंगरावरून आपल्याला हे मनमोहक दृश्य बघायला मिळत आहे. अशा निसर्गरम्य परिसरात आईचे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्याला बाहेर येताना इथे पण सिंदूर लावलेली दगडी शिळा बघायला मिळत आहे. इथे आपण दर्शन घेऊया. याबद्दल मला कुठलीही माहिती नाही आहे. जर तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मुख्य मंदिरासमोरच आपल्याला नगरखान्याची इमारत बघायला मिळते. इथे दररोज पहाटे काकड आरतीस, दुपारच्या आरतीस व संध्याकाळच्या आरतीस नगारा वाजवला जातो. सध्या विजेवर चालणारा नगारा आहे. या नगरखान्याची इमारत दुमजली पुण्यातील पेशवे सरकारने बांधली आहे. या इमारतीची बांधणी दगड करून ही वास्तू बनवलेली आहे. हे आहे एकविरा माऊलीचे मुख्य मंदिर, तुम्ही बघू शकता. मुख्य मंदिरासमोरच आपल्याला दीपस्तंभ आणि आईचे वाहन बघायला मिळतो. मित्रांनो, ही आहे कार्ला बौद्ध लेणी. इथे पण आपण जाणार आहोत. सुरुवातीला आपण ह्या मुख्य लेणी बघणार आहोत. चला तर मग आता आपण ह्या लेणीकडे जाऊया.
येथे असलेली ही प्राचीन बौद्ध लेणी आहे, जी इसवी सन पूर्व 2रे शतक ते 5व्या शतकादरम्यान कोरलेली आहे. चैत्यगृह हे येथील सर्वात मोठे आकर्षक वैशिष्ट्य आहे, जे लाकडी छतांच्या उत्कृष्ट नमुन्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रवेशद्वाराजवळ 45 फुटांचा एक भव्य आणि 16 कोनांचा वर्तुळाकार स्तंभ आहे, ज्याच्यावर सिंह कोरलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी अनेक छोटे विहार आहेत. कार्ला लेणी ही बौद्ध धर्माशी हिनयान पंथाशी संबंधित आहे. चला तर मग तुम्हाला मी संपूर्ण कार्ला लेणी दाखवतो. मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहोत. आतमधल्या संपूर्ण लेण्या आपण बघूया. आपण आता मुख्य लेणीची एक बाजू संपूर्ण बघितलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला जात आहोत. त्या काळामध्ये हे सर्व कसं बनवलं असेल, खरंच आश्चर्यजनकच आहे. त्या काळामध्ये इथे राहायची सोय होती असे पडक्या अवस्थेमुळे दिसून येत आहे. त्यासमोरच मोठे पाण्याचे टाके सुद्धा दिसून येतात. मित्रांनो, आता आपण पुढे जात आहोत. आपण एक एक बाजू कव्हर करत आहोत. तुम्ही बघू शकतात. इथे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी आहे, पण काही कारणामुळे वर जाण्यासाठी बंदी आहे. तुम्ही बघू शकतात. तुम्हाला मी आता संपूर्ण लेणी दाखवतो. खालची संपूर्ण बाजू आपली बघून झालेली आहे. तर आता आपण वरच्या मजल्यावर जात आहोत. वरती जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात.
दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून आई एकविरा माऊलीच्या मंदिराचे आणि परिसराचे एवढे छान दृश्य दिसत आहे, तुम्ही बघू शकतात. तसेच इथे झालेली गर्दी सुद्धा तुम्ही बघू शकतात. आपले कार्ला लेणीची दुसरी बाजू सुद्धा संपूर्ण बघून झालेली आहे. तर आता आपण खाली जात आहोत. तुम्ही बघू शकतात, ज्या दिशेने आपण वरती आलो होतो त्याच दिशेने आता आपण खाली जात आहोत. आपण संपूर्ण कार्ला लेणी बघितलेली आहे. आता आपण खाली आलो आहोत. तुम्ही पाठीमागे बघू शकतात. या व्हिडिओमध्ये कार्ला लेणीचा हा भाग राहिला आहे, कारण इथे जाण्यासाठी बंदी असल्यामुळे तुम्हाला ही बाजू मी दाखवू शकलो नाही. तर मित्रांनो, आपले एकविरा आईचे येथील संपूर्ण दर्शन झालेले आहे आणि त्या बाजूलाच असलेली बौद्ध लेणी सुद्धा आपण बघून झालेली आहे. चला तर मग आता वेळ आली व्हिडिओ थांबवण्याची. जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांना सुद्धा तुम्ही शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.